फॉलो करतोय. वेलकम बॅक टू चॅनल तृप्ती सोनार. कसे आहात सगळे? आपला हा दुसरा दिवस आहे, रविवार, गटारीचा दिवस जो आपण साजरा करणं. त्याच्या आधी आमचा नाश्ता झाला. नाश्ता करून आम्ही निघालो लोअर परेलला, करी रोडला. तिथे आम्ही जरा गणपती बघायला निघालो, तर तिथे आम्हाला व्यवस्थित भेटलं तर म्हणून एक ट्राय मारला सकाळ सकाळ. तर सकाळ सकाळ आम्ही निघालो. भाऊजी आणि बहीण पुढे होते, ते लोक आम्हाला घेऊन आले. सो आमच्या आता इथे हा आहे मेन कारखाना लोअर परेलचा, जिकडे मोठे गणपती रेडी केले जातात. म्हणजे हा कारखाना आहे. आणि लोअर परेलच्या राहणाऱ्या लोकांना माहिती असेल हे काय आहे, कुठे आहे हा. आणि आज बघितलं रस्त्यातनं येताना तर खूप सारे गणपती आपल्या मंडपात जात होते. बिकॉज ऑफ मुंबई साइडला एक एक महिना आधी गणपती घेऊन जातात. कारण तिकडे आमच्याकडे चलचित्र जे आहे, डेकोरेशन, चलचित्र, ड्रामा जे आजच्या तारखेमध्ये बोललं जातं ते केलं जातं. तर त्यामुळे आधीच गणपती केले जातात. नाहीतर खूप गर्दी होते. अर्धे रक्षाबंधनला किंवा नारळी पौर्णिमेला ह्या दिवशीच गेले जातात. म्हणजे घेऊन जातात. सो आता इकडे तुम्ही मूर्ती बघा. फक्त तुम्ही मूर्ती बघत बसाल. एक नंबर मूर्ती आहे आणि काय तुम्हाला बोलू, तुम्ही परत बोलाल, की मी कालच्या व्लॉगसारखं पुन्हा तसंच बोलते. कारण की तुम्ही स्वतः बघा, की काय फिनिशिंग आहे, काय बाप्पा आहे. आणि गाईज इकडे खूप सारे व्लॉगर आलेले. हे सगळे जे दिसतात ना तुम्हाला, खूप व्लॉगिंग करायला आलेले. खास करून माहिती नाही, पण मला भाऊजी बोलले, की इथे व्लॉगर येतात, व्लॉगिंग करायला येतात म्हणून. सो हा माझा भाऊ आहे, मनोज. तो काकाचा मुलगा, तो व्हिडिओ शूट करतोय. तर त्याला मी सांगितलं, "जरा तू शूट कर" म्हणून. आणि आम्ही तोपर्यंत आम्हाला गणपती भेटतात का हे आम्ही बघत होतो. म्हणजे तिकडचं गाईजकडचा प्राईस जे होते ना, म्हणजे 15,000, 16,000 नुसते मूर्तीचे, रेडी झालेले नाही. आणि काही मूर्ती तर सेल झालेले. जास्त करून पी-ओ-पीचे होते, शॅडोचे नव्हते. आखणीचे गणपती होते. आखणीचे गणपती आम्ही विचारलेलं तर काहीतरी मला 12,000 ते 13,000 सांगितली. नुसती मूर्तीची प्राईस सांगितली. तर एवढी सुंदर, सुंदर बाप्पा, काय ते बघा ना तुम्ही. बघून असं म्हणजे भाऊजी बोलतात, की "हा बघ कसा बसला एकदम." सॉरी हे दाखवायचं नाहीये, पण हे आता व्हिडिओमध्ये आलंय, की ते रेडी होताना ते गणपती होते. आणि हे बघा, हे काय तुम्हाला सांगू, म्हणजे हे छोटे चंबू 2 बांधलेले, 2 चंबू बांधलेले गणपती. हा बघा चंदनवाडीतला गणपती एक. सो तिकडची प्राईस जी होती, जी तुम्हाला मी सांगितले, अबोव्ह 10च्या वरतीच होते सगळे गणपती. 10च्या खाली एकही गणपतीची प्राईस नव्हती. सो मी आता ट्राय करणार आहे भाईंदरला, मीरा भाईंदरला परत एकदा. कारण की मला असं वाटते, की मी ह्या प्राईसमध्ये एवढं जर मला भाईंदरला भेटते, इथून मला नायगावला घेऊन जाणं रिस्की होणार आहे गणपती बाप्पांना. म्हणजे रिस्की इन द सेन्स, मला खूप भारी पडेल ते ओलामधून घेऊन जायला. त्यापेक्षा मला इथून भाईंदर टू नायगाव मला एकदम स्टेशन जवळ पडणार आहे. जवळचा प्रवास असणार. तर मी ट्रेनमधनं, माझ्या रिक्षामधनं पण मी घेऊन जाऊ शकते बाप्पांना. हे बघा कमळातले बाप्पा, हे शॅडोचे बाप्पा आहेत. म्हणजे शाडूपासून बनलेली आहे ही मूर्ती. आणि हे जे तुम्हाला मी दाखवते आहे ना, काय कलाकृती होती, काय होते. कित्येक सारी लोकं असे होते, की काम करून पोरं तिकडे झोपलेली होती बिचारी कारखान्यामध्ये. म्हणजे हे रात्री जागून कामं केलेली मूर्त्या आहेत या, की सगळ्यांना कसं त्या लोकांना प्रेझेंटेशन करायचं आणि काय प्रेझेंटेशन आहे हे. एक नंबर आहे. जे कोणी हे काम केलंय, खरंच त्यांना हॅट्स अप. त्यांच्या हाताला काय कला आहे. मूर्तीला एवढी फिनिशिंग, मला बहीण बोलत होती, मूर्तीला एवढी फिनिशिंग म्हणजे असं म्हणतात, की पहिल्या पूर्वीच्या ज्या मूर्ती यायच्या, मूर्तीला म्हणजे मातीच्या मूर्तीला. मातीला जास्त फिनिशिंग देता येत नाही, पण तुम्ही ह्यावेळेची जर फिनिशिंग बघणार, तर ठीक आहे यार. 10,000 हा बाप्पा बघा. हा मला निघताना दिसला. भावाला म्हटलं, "जरा बघ, ते डोळे बघ मस्त." म्हणजे 10,000 नथिंग, म्हणजे नथिंग नाही बोलू शकत, की द्या तुम्ही. कारण की त्यांच्या त्या हाताची कला आहे. काय गणपती होते. किती जण गणपतीला त्या, किती जण ते फोटो काढत होते. किती जण, आणि मोठे-मोठे गणपती. बाय द वे हे बहिणीला मध्येच. तर हे बघा ढोल ताशेवाले. तर हे सगळं बघून आम्ही निघालो. आणि निघालो आम्ही कुठे बघा ना, अर्धा गणपती झालेत मंडपात. मोठे गणपती निघाले. इथे आम्ही आलोय फ्रोझनचा आयटम आणायला. ते दुकानवाले अंकल नव्हते, तर माझ्या भाऊजींचं काय चाललंय बघा. बोलो.
गाड़ी खोलो। और गाइस ले नगेट्स सॉरी आप आ सकते हो। सो क्या कहना चाहते हो? कुछ नहीं, अभी बस मजा ही मजा। चलो